या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. सोलापुरात फेसबुकवर आली एक जाहिरात आणि हजारो रुपयांचा लागला चुना. सोलापुरात समृद्धी कॅपिटल फायनान्स नावाच्या कंपनीचा धुमाकूळ. 5 लाख रुपये लोन देतो म्हणत शहरातील एका सुशिक्षित परिवाराला गंडवलं. फक्त एवढंच की तो फोन उचलायचं बंद केला होता, फोन उचलत नव्हता. आधी सर्व कमिटमेंट, नंतर पैशाची मागणी आणि शेवटी दिला दणका. मनोजदादा राक्षे, नीलम राक्षे लॉन्ड्री धारक व्यावसायिक पडले आमिषाला बळी. सगळे पाठवल्यानंतर त्यांनी फोटो वगैरे टाका म्हणून सगळं सांगितलं आणि मग मला त्यांच्या कंपनीचं एक स्कॅनर टाकलं. आता डोळ्यात अश्रू आणि न्यायाची प्रतीक्षा. कधी, कसे, कुठून गंडवलं, पहा फसवणुकीची चक्रावून सोडणारी कहाणी. नमस्कार, मी नीलम मनोज राक्षे आणि हे माझे मिस्टर मनोज पापा राक्षे. आम्ही फॉरेस्टमध्ये राहतोय आणि आमचा व्यवसाय लॉन्ड्रीचा आहे. माझं लॉन्ड्री शॉप आहे बिजापूर रोड, नवीन RTO. तिथं श्री गणेश लॉन्ड्री म्हणून माझं दुकान आहे. त्याच्यावरच आमचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो. फेसबुकला ज्यावेळेस मी माझी म्हणजे फसवणूकच झाली आहे थोडक्यात. फेसबुकवर एक ऍड आली होती, समृद्धी कॅपिटल फायनान्स म्हणून. ही ऍड गेल्या महिन्यात आली होती. त्या ऍडला खाली लिहिलं होतं की तुम्हाला जर पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की बघू हे काय आहे. मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या मॅडम बोलल्या, मनीषा पवार म्हणून त्या मॅडमचं नाव आहे. तर त्या म्हटल्या की आमच्याकडे लोन मिळतं आणि तुम्हाला लोन कितीचं पाहिजे. तर मी काय म्हटलं की मला लोन 3 लाखापर्यंतच पाहिजे. तर त्या मॅडम म्हटल्या की त्याच्याहून जास्त तुम्हाला मिळालं तर बघू मॅडम, तुमचं प्रोसिजर कसं असेल त्या हिशोबाने आपण करू, असं मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी म्हटले आमचा एक्झिक्युटिव्ह येईल तुमच्याकडे, तो भेटेल, मग आपण पुढची प्रोसिजर करू. मग एक 2-4 दिवस गेले. त्याच्यानंतर एक एक्झिक्युटिव्ह आला, त्यांचा कॉल करून आला मला. मग आल्यानंतर मी त्याला विचारलं तुम्ही कुठे राहता. तर मी बुधवार पेठमध्ये राहतो, काळे म्हणून त्यांनी असं नाव सांगितलं मला. आणि माझ्याकडनं रीतसर जसे बँकेचे लोक येऊन प्रोसिजर करतात, जशी चौकशी करतात, त्या हिशोबाने त्यांनी येऊन माझ्याकडनं चौकशी केली की तुमचं स्वतःचं घर आहे का, तुमचे डॉक्युमेंट्स काय काय आहेत, बिझनेसचे काय काय आहेत. सगळे माझे डॉक्युमेंट्स चेक केले. माझ्या मिस्टरांचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन घेतले आणि दोघांचे मिळून फोटो, सेल्फी वगैरे काढून त्यांनी आम्ही पुढे पाठवतो म्हणून सांगितले. मग तोही गेला. एक 2-4 दिवसांनी पुन्हा मॅडमचा कॉल आला, मनीषा पवारचा, मला की मॅडम तुमचं लोन अप्रूव्ह झालंय आणि मी तुम्हाला पाठवतेय. म्हटलं किती अप्रूव्ह झालंय. तर 5 लाख. त्यांनी मला अप्रूव्ह लेटर सुद्धा पाठवलेलं आहे. हे त्यांचं समृद्धी कॅपिटल फायनान्सचं अप्रूव्ह लेटर आहे, ज्यात अमाऊंट लिहिली आहे 5 लाख. 5 वर्षाची फेड आहे आणि 10,721 रुपये असं काहीतरी हप्ता बसतो म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि हे अप्रूव्ह लेटर आहे म्हणून सांगितलं त्यांनी. हे अप्रूव्ह लेटर आल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जमा करावे लागतील. डॉक्युमेंट्स मी त्यांना माझ्या मिस्टरांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ऍक्ट लायसन आणि लाईट बिल हे सगळे जमा केले, बँकेचं पासबुक, जे जे प्रोसिजर लागतात. आणि मला सांगितलं की तुम्हाला एक बॉन्ड तयार करावा लागेल. त्यांनी त्यांच्या बॉन्डचे मला कॉपी सुद्धा पाठवलेली आहे. बॉन्ड मध्ये समृद्धी कॅपिटल फायनान्स त्याच्या नावाने इन्शुरन्स पावती काढण्यासाठी अशा तारखेचा तुम्हाला बॉन्ड तयार करावा लागेल असं त्यांनी मला सांगितलं. ही कॉपी पाठवल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे. बॉन्डची प्रक्रिया मी सोलापुरातच केली आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पॉलिसी काढावं लागेल. त्याच्यानंतर त्यांनी एका दुसऱ्या मॅडमचा मला नंबर दिला, मानसी सूर्यवंशी म्हणून आहेत त्या. मग त्यांनी म्हटले की मॅडम तुम्हाला पॉलिसी काढावं लागेल. म्हटलं ठीक आहे मॅडम, कुठली. मग माझ्या पॉलिसी एजंट ज्या आहेत सुमन पवार, त्या मॅडमशी मी त्यांचा कॉन्टॅक्ट फोनवर करून दिला. तर त्या मॅडमचं त्यांचं बोलणं झालं. तर त्यांनी म्हटले मी LIC एजंट आहे लिगली, तर त्या हिशोबाने मी पॉलिसी काढून देते. आणि आम्ही पॉलिसी काढली सुद्धा. त्या पॉलिसीची पावती मी त्यांना जेव्हा पाठवली तर त्यांनी मला सांगितलं की ही पावती चालत नाही, ही LIC चालत नाही म्हणून सांगितली.
मग आमच्या कंपनीला जे अटॅच आहेत, कुलकर्णी, सपना कुलकर्णी म्हणून मॅडम आहे, मी त्यांचा नंबर तुम्हाला पाठवते आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या असं म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि त्यांचा मला नंबर पाठवला. हा नंबर पाठवला आणि त्यांनी मला डिटेल्स पाठवले. मी हाय टाकल्यानंतर त्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतील असं त्यांनी मला, मग मी त्यांना म्हटलं की पॉलिसी डिटेल्स मला टाका. मग हे पॉलिसी डिटेल्स टाकल्यावर मी ह्याचं म्हणजे चौकशी सर्च केलं तर हे लोन प्रोटेक्टिव्ह पॉलिसी आहे की जी प्रत्येक बँकेला करावीच लागते. आपण जेव्हा लोन घेतो ते लोन नंतर जर त्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर लोन आहे ते लोन त्यांनी वारल्यानंतर घरच्यांना त्रास होऊ नये यासाठी ही लोन प्रोटेक्टिव्ह पॉलिसी काढावी लागते. हे मला कन्फर्म होतं म्हणून मी पण ओके म्हणून सांगितलं. मग त्यानंतर त्यांना ऑफर लेटर, डॉक्युमेंट सगळे पाठवले. सगळे पाठवल्यानंतर त्यांनी फोटो वगैरे टाका म्हणून सगळं सांगितलं आणि मग मला त्यांच्या कंपनीचं एक स्कॅनर टाकलं. पण ऍक्च्युली माझ्या इथे लक्षात आलं नाही त्यांच्या कंपनीचं स्कॅनर नसून हे येस बँकेचं स्कॅनर त्यांनी पाठवलं. त्या बँकेच्या स्कॅनरवर शीतल योगेश दुधने हे नाव येत आहे. मग तेव्हा मी त्यांना चौकशी पण केली, मॅडम तर नाही ते आमच्या मॅनेजर आहेत म्हणून मला सांगितले आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं सांगितले. मग एक 5-6 दिवस गेले, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही, त्यांनीही कॉन्टॅक्ट केला नाही. मग नंतर ना 7 दिवसाचा म्हणजे वेळ होता, 30 तारीख ही लास्ट, 31 तारीख ही लास्ट डेट होती आमच्यासाठी. मग 30 तारखेला माझ्या मामाने टाकलेलं माझ्या नंबरवरनच टाकले तेही पैसे, आम्हाला माहितीच नाही ते मामाने मला टाकलेले. मग नंतर 31 तारखेला मी माझ्या काकांनी बोलवून घेऊन आम्ही 31 तारखेला पुन्हा 15,930 रुपये असे 2 टाइमवर मग आम्ही त्यांना ते पैसे टाकलेले आहेत. हे 15,930 रुपये आम्ही फोन पेने केलेले आहेत. त्यांचं सगळं 2 टप्प्याने 15,930, 15,930 31 तारखेला आणि 31 तारखेला हे टाकलेले पैशाचे माझ्याकडे फोन पेने टाकलेले आहेत. त्यांच्या स्कॅनरवर 31 तारखेचा आहे आणि 31 तारखेचा आहे, 30/1/2025. आणि मी डायरेक्टली त्यांना सांगितले, त्यांनी मला की स्क्रीनशॉट टाका, इथं त्यांचं चॅटिंग केलेलं सगळं आहे माझ्याकडे की तुम्ही पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट टाका. मी त्या हिशोबाने स्क्रीनशॉट सुद्धा त्यांना पाठवलंय. त्याच्यानंतर ही माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. मग त्यांनी म्हटलं की तुमची पॉलिसी निघाली, त्यांनी मला ही पॉलिसी सुद्धा टाकलेली आहे. हे एक्स्ट्रा फ्रंट जनरल इन्शुरन्स नावाची कंपनी आहे. ह्या कंपनीद्वारे मला ही पॉलिसी मिळालेली आहे लोन प्रोटेक्टिव्हची. मग त्यामुळे मला ह्यांच्यावर पूर्णपणे विश्वास बसला की ही फ्रॉड कंपनी नाहीये असं मला त्यावेळेस तुर्तास वाटत होतं. पण आता हे वेगळंच झालंय. मी ज्या दिवशी पैसे पाठवले 31 तारखेला त्या दिवसाच्या 3:12 ह्या मॅडमचा कॉल बंद आहे आणि जेवढ्यांनी मला कॉल केला होता त्यांचा एकाचाही कॉल नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे, जशी आमची फसवणूक झाली आहे तशी बाकीच्यांची होऊ नये. मी सायबरला, ऑनलाईनला आणि सायबर आपल्या इथं सोलापूरमध्ये तिथे जाऊन कॉन्टॅक्ट केला. त्यांनी माझी तक्रारी नोंदवून घेतली. त्यांनी सांगितलं की 4 दिवसानंतर तुम्ही सदर बाजारला जावा, तिथं तुम्हाला मिळेल काय असेल ते, चौकशी झालेलं काय असेल ते कळेल असं मला त्यांनी सांगितलं. ऑनलाईन ही जेव्हा मी नोंदवले तेव्हा ते म्हटले की तुमची ऑलरेडी तक्रार नोंदवलेली आहे मॅडम, त्यामुळे तुम्ही 4 दिवसांनी जाऊन डायरेक्ट तिथंच कॉन्टॅक्ट करा असं त्यांनी मला सांगितलंय. हा त्यांनी मला सगळ्या डिटेल्स म्हणजे बँकेचे लोक जसे क्वेश्चन्स विचारतात त्या हिशोबानेच त्यांनी माझ्याशी सगळे क्वेश्चन्स विचारले, सगळे डिटेल्स विचारले की नाही त्याचाही कॉन्टॅक्ट बंद आहे. ज्या दिवशी हे पैसे टाकल्या गेले त्या दिवसापासून सगळ्यांचेच नंबर बंद आहे. जोपर्यंत पैसे टाकले नव्हते तोपर्यंत त्यांचा माझा कॉन्टॅक्ट चालूच होता. फक्त एवढंच की तो फोन उचलायचं बंद केला होता, फोन उचलत नव्हता. मग त्याच्याशी काही आता संबंधच नव्हता, पुढचं प्रोसिजर चालू होतं म्हणून मी त्याच्याशी नंतर कॉन्टॅक्ट हे केला नाही. की म्हणजे हे जे फेसबुकवर किंवा इन्स्टावर जे काही आता चालू आहेत हे सगळे फेक आहेत हे आज मला कळलं. कारण एवढं लिगली प्रोसिजर करून जर फसवत असतील तर म्हणजे खूप सोशल मीडिया पुढे गेलाय आणि लोक मागं राहिलेत असं मला वाटतंय.
कारण प्रत्येकाचा उदरनिर्वाहावर सगळ्या आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की आपण पुढे काहीतरी करावं. या हिशोबानेच आम्ही ते सगळं केलं होतं, पण ते सगळं उलट झालं. उलट माझा फ्रॉड झाला आणि माझं नुकसान झालंय 32,000चं. तर माझी ही अपेक्षा आहे सायबर पोलीस खात्यापासून, आणि पोलीस खात्याला ही कळकळीची विनंती आहे की माझ्यासारखे असे खूपशे असतील, त्यांच्या सोबत असं पुन्हा काही घडावं नाहीये अशी माझी विनंती आहे. आणि सगळ्या लोकांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही अशा फ्रॉडला फसू नका आणि आमच्यासारखं नुकसान करून घेऊ नका. कारण ह्या गोष्टी आपल्यासाठी 1-2 रुपये पण खूप मोठी गोष्ट आहे. आज माझ्या हातून 32,000 गेलेत, त्यामुळे मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. तर असा त्रास तुम्हाला होऊ नये तर काही सोशल मीडियावर तुम्ही वापर करताना थोडा विचार करून करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी भाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास एस पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलच्या सुविधा: 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास तातडीची सेवा, अद्ययावत ICU, आंतररुग्ण विभाग IPD, सुपर डिलक्स रूम, स्पेशल रूम, मॉड्युलर OT, लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जरी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मूळव्याध ऑपरेशन विना ॲडमिट विना टाके आणि 24 तास मेडिकल सेवा. आमचा पत्ता: मुख्य शाखा 1, साईबाबा चौक, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. संपर्क 0217 26 51 933. शाखा नंबर 2, जुनाविडी घरकुल, सोलापूर. संपर्क 76 20 85 98 23.